Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1317. आजची तारीख आहे ऑक्टोबर 20, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 11:27. आजची माझी नाईट शिफ्ट नव्हती. ऍक्च्युली आज शिफ्ट चेंज घेतली मी आज आज मी मॉर्निंग शिफ्ट घेतली. वाय कारण आज आहे शनिवार आणि उद्या आहे रविवार आणि उद्याची तारीख आहे 21 आणि समथिंग इज काहीतरी आहे या रविवारी म्हणजे उद्या. कारण सरप्राईज आहे म्हणते. कोणी मला सांगून नाही राहिलं व्हॉट इज एक्झॅक्टली. म्हणजे लास्ट टाइम कसं बुधवारी दसऱ्या दिवशी सुट्टी होती तेव्हा सगळेजण भेटले होते. मी गेलो नाही. त्याच्यात काय झालं की वैभव सोबत काही ना काहीतरी समथिंग इज मॅटर आणि त्या मॅटरला सॉर्ट आउट करायचं आहे या रविवारी. मी खूप वेळ विचारण्याचा प्रयत्न केला बट कोणीच मला सांगितलं नाही वगैरे. सरप्राईज आहे समथिंग लाईक दॅट वगैरे वगैरे. सो आय डोंट नो बट व्हॉट एव्हर. जे काही आहे मजा खूप येणार आहे एवढं तर पक्का आहे. सो आय डोंट वॉन्ट मिस दिस चान्स. आणि कसं आहे की हॅपीनेस इज रिअली इम्पॉर्टंट इन युअर लाईफ आणि राईट नाव इट्स रिअली लिमिटेड. आता पहिले वर्धेला होतो तेव्हा कसं हॅपीनेसचा खूप सारा खजिना होता. सगळे मित्र इथेच होते, सगळंच इथं होतं वगैरे वगैरे. बट राईट नाव यू आर लिव्हिंग इन टू दी नागपूर अँड यू हॅव रिअली व्हेरी लेस टाइम फॉर युअर हॅपीनेस. आणि समजा जर मला जिथे कुठे भेटत असेल ना तर ऑफकोर्स आय डेफिनेटली वॉन्ट टू गो देअर. मला डेफिनेटली वाटते का मी तिथे जाऊ आणि थोडासा मोमेंट एन्जॉय करू. मेक्स मी फील रिअली नाईस. सो म्हणलं की जाऊ दे म्हणलं आपण जाऊच म्हणलं संडेला. सो संडेला सकाळी जाण्यापेक्षा सॅटर्डेला अगोदर गेलं तर बेटर राहील. सो मी कसं की सॅटर्डेची शिफ्ट चेंज घेतली प्रशांत सरांसोबत आणि मॉर्निंग शिफ्ट करून इकडे आलो. आता प्रॉब्लेम हा आहे का जर उद्या जर प्रोग्राम चालला मस्त संध्याकाळी 6, 7, 8 वाजेपर्यंत वगैरे वगैरे आणि तेव्हा मग प्रॉब्लेम होऊ शकते. सो माइट बी आपल्याला सोमवारी शिफ्ट चेंज घ्यावी लागेल, नाही तर सोमवारी सकाळी उठून जावं लागेल. मला असं वाटतं मे बी आपण शिफ्ट चेंज न घेता आपण सोमवारी उठून जायला पाहिजे. वाय कारण एकदम त्वरितच शिफ्ट चेंज भेटणार नाहीस. यू हॅव टू टॉक विथ मॅडम देन टीम लिडर आणि मग ज्याच्यासोबत शिफ्ट चेंज घ्यायचं त्याच्यासोबत. जस्ट असं नाही काय हा बंदा रेडी आहे तर बस मेल टाकून दिला ना वॉन्ट टू शिफ्ट चेंज. नो नो नो. कारण काम डिसाइडेड असते ना प्रत्येक प्रोजेक्टवर कोणता बंदा काम करेल कसं करेल वगैरे वगैरे. एव्हरीथिंग इज डिसाइडेड. सो आय डोंट वॉन्ट मेस दिस थिंग अप. ऍक्च्युली त्यांची प्लॅनिंग असते की या बंद्याने आज हे स्ट्रक्चरचं काम केलं पाहिजे. आयदर तो बंदा समजा जर शिफ्ट चेंज असेल ना तो बंदा त्या शिफ्ट मध्ये नसेल आणि त्या दुसऱ्या शिफ्ट मध्ये असेल दुसऱ्या शिफ्टचं त्यांनी काम केलं असेल तर त्याचं काम त्या शिफ्ट मध्ये कोण करणार. राईट. सो इट जस्ट लाईक प्रिटी मेस्ड अप. आणि समजा जो कोणी बंदा त्याचं शिफ्ट चेंज घेतले आहे तो बंद त्याची स्पीड तेवढी राहणार नाही ऍज कम्पेअर टू त्याची स्पीड आहे. सो इट्स अ काइंड ऑफ लाईक अ रिअली डिफरंट वर्क अँड डिफरंट एरिया. आणि त्याला समजा जो नवीन मुलगा आहे तो जर माझ्या ह्याच्यावर काम करत आहे तर त्याला पहिले हे समजायला लागेल का एक्झॅक्टली काम काय आहे, एरिया काय आहे. सो अशा वेळेस नाही का आपल्याला थोडस विचार करावा लागते की आपण कशाप्रमाणे या सर्व गोष्टी हँडल आउट करू. वेल राईट नाव तरी मला असं वाटते की आपण थोडं थांबू, शांतपणे विचार करू. सर्वात इम्पॉर्टंट आहे की उद्याचा मोमेंट. तर उद्याचा मोमेंट आपण एन्जॉय करूच. आणि जमेस तर आपण मंडेला सकाळी 4 वाजताची पॅसेंजर आहे सेवाग्राम एक्सप्रेसने आपण चाललो जाऊ. एक दिवस तर प्रॉब्लेम होऊन दे त्याच्यानंतर मग काही नाही. सो दॅट्स वाय मी वर्धेला आहे राईट नाव. मी माझ्या वर्धेला इथे अंगणामध्ये फिरून राहिलो आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे. माझे कपडे पण धुवून राहिले आहे मशीन मध्ये. त्याच्यानंतर मी माझा डेटा बॅकअप वर सुरू आहे.
म्हणजे जी आता नवीन हार्ड डिस्क आली 2 TB ची, त्या 2 TB मध्ये मी माझा डेटा पूर्ण जुनावाला डेटा काढून ठेवत आहे. आणि हे जे जुनीवाली हार्ड डिस्क आहे 1 TB ची, याला एक प्रकारे बॅकअप स्टोरेज म्हणून मी एक कॉपी इथे ठेवत आहे वर्धेला, म्हणजे माझ्या घरी. बिकॉज हा असा डेटा आहे जो की बहुत इम्पॉर्टंट आहे आणि राईट नाव यू नीड टू टेक केअर ऑफ इट. या म्हणजे कसं आहे, आपण हे जे बोलून राहिलोय, आर्टिफॅक्ट एपिसोड रोज रोज करून राहिलोय ना, याचं काही ना काहीतरी कुठेतरी इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे मी हे रेकॉर्ड करून राहिलोय. समहाऊ समवेअर मला याची गरज पडणार आणि त्यासाठीच मी हा सारा डेटा काढून ठेवत आहे एक बॅकअप म्हणून. कारण हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहे, माझ्यासाठी तरी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो मी त्यासाठीच प्रिपरेशन केली आहे. आता हे 1 TB ची हार्ड डिस्क आहे, याला प्रॉपर बॅकअप करावं लागेल. सगळा डेटा ऍक्च्युली आता कॉपी सुरू आहे, जस्ट लाईक 900 GB चा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. सो इट्स बीन आताच लावलाय, जस्ट अर्धा घंटा झाला आहे. इट टेक्स 1 and 2 hour म्हणून आलाय. सो थँक्यू. आणि त्याला मग प्रॉपरली रॅप करायला लागेल विदाउट ऑक्सिजन व्हॅक्युम एरियामध्ये. प्लास्टिक कोट करावं लागेल, त्याच्यानंतर रुमालचा पुन्हा बांधावं लागेल, त्यात पुन्हा प्लास्टिक आणि then पुन्हा रुमाल, अशी करून ते एक मला आपल्या घरी, माझ्या घरी एक हे आहे ना ड्रॉवर आहे, जिथे आई वडील ठेवतात सोन्याचे किंवा चांदीचे भांडे वगैरे, तिथे माझे ठेवून देईन. आणि एक बॅकअप माझ्याकडे पण राहील. म्हणजे 2 TB च्या हार्ड डिस्क मध्ये जो रेस्ट ऑफ द डेटा आहे तो पण माझ्यापाशी राहील आणि जुना डेटा तो पण राहील. सो एक बॅकअप माझ्याकडे आणि एक बॅकअप घरी पण राहील. सो अशा प्रमाणे असा डेटा राहील. I'm taking really good care of my future and ऑल्सो या सगळ्या गोष्टीची मी खूप प्रॉपरली काळजी घेतो. So त्यामुळेच मला एक समोर जाऊन प्रॉपर मदत होते. इट्स बीन रिअली ग्रेट. आता तर काय असं काही खास सांगण्यालायक तर काही आहे नाही. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. खास सांगण्यालायक म्हणजे आहे ना डूड, पढाई. आजची बघ ना, आजची 20 तारीख आहे आणि खरंच पढाई नाही केली यार. बहुत मोठा वांदा होऊन राहिलाय पढाईचा. लाईक पढाई नाहीच होऊन राहिली यार. कसं होईल यार, पढाई नाही करशील तर पुण्याला कसं काय जाणं होईल यार. राईट ना, तुझ्यासाठी पुणा इज इम्पॉर्टंट टू यू ना, देन यू हॅव टू स्टडी डूड. हे अशा प्रमाणे होत राहील, अशा प्रमाणे दिवस लॅग होत राहील ना, तर काही होणार नाही. राईट नाव आपण पैसे इन्व्हेस्ट केले, पैशाचं मॅटर नाही, बट राईट नाव ऑपॉर्च्युनिटी वी हॅव आणि वी जस्ट हॅव टू हिट द टार्गेट राईट नाव. कारण आता हीच वेळ आहे. आता तुला नागपूरला तुझ्या ऑफिसमध्ये तुला काफी कम्फर्टेबल वाटत असेल राईट नाव, कारण पैसा पण आहे, सगळं इथेच आहे वगैरे वगैरे. पण इथे फ्युचर नाही डूड. इट इज लाईक थोडा कम्फर्ट झोन भेटून जाईल, बट यू डोंट हॅव अ फ्युचर हिअर. यू हॅव टू गो टू पुणे अँड स्टार्ट मेकिंग डू समथिंग अमेझिंग थिंग्स लाईक. आणि त्यासाठी आपल्याला पढाई करणे इम्पॉर्टंट आहे. राईट नाव तुझे 2 चॅप्टर सुरू आहे, 2 चॅप्टर झाले, 3रा चॅप्टर सुरू आहे. अजून किती 6 चॅप्टर आहे वाटते, काहीतरी 6 का 7 चॅप्टर आहे. पढाई इज इम्पॉर्टंट. वेल, या वीक मध्ये माझी मॉर्निंग शिफ्ट आहे. सो त्याच्यामध्ये पण थोडं बहुत कम चान्सेस आहे पढाई करण्याचा. वाय? कारण मॉर्निंग शिफ्ट मध्ये कसं होते की संध्याकाळी मला वेळ मिळतो आणि जेव्हा मी मॉर्निंग वरून आलो ना, त्याच्यानंतर मग मी झोपून जातो. जस्ट लाईक 5 वाजता झोपलो का सरळ 7 वाजता वगैरे उठलो. 7 वाजता उठल्यानंतर आय यूज टू वॉक. तर विचार कर, मी समज 8 वाजता उठलो, 8, 8:30 9 वाजेपर्यंत वॉक. 9 वाजता जेवलं का 9 वाजता पुन्हा थोडासा वॉक, आणि त्याच्यानंतर 9, 9:30 वाजता थोडासा फ्री झालो का त्याच्यानंतर थोडीशी पढाई करणे इज काइंड ऑफ लाईक रिअली इम्पॉसिबल. व्हाय? कारण तेव्हा माइंड या स्टेजवर राहतच नाही का आपल्याला पढाई करायची आहे. तेव्हा मी एंटरटेनमेंट फन साठी एखादी पिक्चर पाहून घेईन,
आणि मग 11-12 वाजता पुन्हा झोपून जाईन. बट नो, यू हॅव टू युटिलाइज दॅट टाइम फॉर युअर पढाई, राईट? सो यू हॅव टू मेक इट पढाई. कुठून ना कुठून कसा तरी वेळ काढावा लागेल. इट जस्ट एक ऑप्शनल नाही, हे करायचं आहे म्हणजे करायचं आहे. सो या, डेफिनेटली इट इज. आता जास्त वेळ नको घेऊ नोट्स काढण्यामध्ये. नोट्स ऑलरेडी काढून आहे. यू हॅव टू रीड इट अँड लिसन इट आणि त्याची असाइनमेंट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कर. नोव्हेंबरच्या एंड पर्यंत आपले ऑलमोस्ट सगळे चॅप्टर कम्प्लीट झाले पाहिजे. म्हणजे डिसेंबरचे जो 10 दिवस आहे, त्या 10 दिवसामध्ये आपण प्रॉपर रिव्हिजन करू का व्हॉट एक्झॅक्टली वी लर्न. आणि त्याच्यानंतर 13 तारखेला आपली टेस्ट आहे, राईट? सो बी प्रिपेअर फॉर दॅट. आणि ऑल्सो Naukri.com वर फाइंडिंग सर्चिंग करत राहा. ईमेल थ्रू युजली होत नाही, कारण त्या लोकांना वेळ भेटत नाही, कारण ते लोक शोधत नाही तुला शोधायचा आहे जॉब, राईट? सो सम हाऊ जर अशी अपॉर्च्युनिटी भेटली Naukri.com वर तर मेक इट कॉल. आणि देन राईट, ऑल्सो आपण थोडस अमोल आणि सुधीर भाऊ दोघांना पण आपण प्रॉपरली बोलू याच्याबद्दल आणि करू, राईट? सो प्लॅन हाच आहे, बस टिकून राहायचं आहे. सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 13, 1317. Right now we are at Nagpur, Maharashtra. Sorry, Wardha, Maharashtra. Thank you.